भिवंडी तालुका के वड़पे गांव में परम श्रद्धेय हरिभक्त पारायण श्री सद्गुरु माऊली भागवताचार्य श्री गणेश जी महाराज पुलकुंठवार के मार्गदर्शन में व वैकुंठवासी हरिभक्त पारायण गुरुवर्य श्री संत माऊली श्री प्रमोद जी महाराज सोष्टे घोलगांव इनके आशीर्वादों से हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री हनुमान मंदिर के वर्धापन दिन के शुभ अवसर पर अखंड हरिनाम सोहला का भव्य आयोजन जय हनुमान हरिपाठ मंडल व पवन पुत्र क्रिकेट संघ तथा गांव देवी महिला मंडल बचत गट व वड़पे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 26 नवंबर 2025 से 29 नवंबर 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री हनुमान जी की अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन कीर्तन, हरिपाठ, पालकी, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखें वहां का एक दृश्य। हो ठीक आहे चालेल।
अखंड हरिनाम सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे 2006 रोजी आमच्या गावात डेव्हलपमेंट आलं आणि त्यानंतर आम्ही पहिल्याच वर्षी 2006 ला अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. अगदी तरुण मंडळींनी हा सप्ताह चालू केलेला आहे. तुम्ही बघत असाल की एकदम यंग मंडळी या सप्ताहाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभाग घेतात आणि कार्यक्रम पार पडतात. आणि या भगवंताच्या कृपेने आम्ही चालू केलेल्या सप्ताहामुळे आमच्या गावाला चांगलं वैभव लाभलं आणि आमच्या गावाचे चांगले दिवस आले. ही आमच्यावर भगवंताची कृपा अशी आम्ही समजतो. सप्ताह निमित्तानं काय काय कार्यक्रम आहेत? आम्ही 3.5 दिवसाचा सप्ताह करतो. 3 दिवस कीर्तन असतात चांगल्या चांगल्या महाराजांचे आणि काल्याचं कीर्तन सकाळी काकड आरती असते आणि पारायण वगैरे होतो. संध्याकाळी कीर्तन असते चांगल्या चांगल्या महाराजांचं आणि आमचे गुरुवर्य गणेशजी महाराज फुलकुंटवार यांचं मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम चालतो. त्यांचं आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन असतं, सहकार्य असतं. त्यामुळे गेली 21 वर्ष अखंडपणे हा सप्ताह चालू आहे आणि या पुढेही राहील. आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे ते पूर्ण तालुक्याला माहिती आहे की वळपा गाव हे सगळ्या दृष्टीने अतिशय सहकार्याने सगळे कार्यक्रम तुमच्या पार निवडणुकीपासून तर सगळ्या गोष्टी खेळीमेळीने साजऱ्या केल्या जातात. म्हणजे आम्ही तालुक्याला एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे. या पालखी सोहळ्याला आमच्या गावातील आबाळ उद्धव अगदी तन धनाने म्हणजे प्रेमाने अगदी सहभागी होतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात. त्याबद्दल गावकऱ्यांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. जय श्रीराम बोला सगळ्यांनी. कथा झाल्यावर जाताना मुलीकडे जायचंय आणि मुलीला पैशाची अडचण बोलून घ्या. पण तो ज्या कथेचा यजमान होता ना तो उदार होता. उदार नव्हता. हा, आमचे अजून 3-4 कथेचे पाकिट बाकी आहेत. उदार आहेत कथा. त्याने आम्हाला दार दाखवलं. सीधे घर जा. पण गंमत सांगू त्याची सगळी दारं बंद झालीत. विठ्ठल देवाने त्याला मोकळं करावं. आपलं राहिलं तरी राहू द्या, कुठंतरी मिळेल जीएसटी लावून आपल्याला. त्याला मोकळं करा. त्याची लेकरं बाळ उघड्यावर पडण्यापेक्षा देवाने त्याची काळजी घ्यावी. आम्हाला काय कोणी दे 30 गाव भिकाऱ्याला 40 गाव. आमचे गंगारामांना म्हणायचे विठ्ठल कुठल्या तरी गावात मिळेलच आपल्याला. आमच्या रुपेचं वाक्य आहे का रे इथं आला का नाही? याची 100 एकर शेती आहे. 20 एकर नाही पिकली तरी 80 पिकते ना. एक म्हणला महाराजांचं कीर्तन आमच्या गावात बंद. काय हरकत आहे?
तुझ्या कीर्तनावर जगत नाही, मी देवाच्या कीर्तनावर जगतो. महाराज गंमत अशी झाली, बोलता बोलता बोलून गेले. मालकाच्या लक्षात आलं. मालक संध्याकाळी जेवल्यानंतर महाराजांकडे गेला, चेकबुक सही केली आणि फाडून चेक हातात दिला घडी करून. बाबा, सकाळी कथेत तुम्ही बोललात मुलीच्या घरी अडचण आहे आणि बापाला मुलीसाठी काही करावं लागतं, सगळ्यांची परिस्थिती. तुम्ही जाताना काहीतरी पैसे घेऊन जाणार आहात, तर मी या चेकवर सही केली. तुम्हाला पाहिजे तेवढा आकडा टाका. त्यांना 2000 पाहिजे ना, तुम्ही 10,000 आकडा टाका. हा बेरर चेक आहे आणि हे परत द्यायचं नाही. हे तुम्ही परत द्यायचं नाही. तुम्हाला कथेची दक्षिणा वेगळी मिळेल आणि ही गोष्ट मी माझ्या घरी सांगणार नाही, तुम्ही तुमच्या घरी सांगायची नाही. हे असंच पाहिजे, झाकली मूठ असंच. अशी संधी येते, मी वाट बघतोय. विठाल समजा. आणि तुम्ही ब्राह्मण आहात, गुरु ब्राह्मणाला दिल्यावर काय कमी पडतं? शास्त्र सांगतं, गुरुकडे, राजाकडे, ब्राह्मणाकडे, मित्राकडे, मुलीकडे, भाच्याकडे, भाचीकडे रिकाम्या हाताने जाऊ नये. काहीतरी घेऊन जावं, काहीतरी घेऊन जाऊ नये. म्हणून जुनी लोक बिस्किटच्या पुडा, केळी काहीतरी घेऊन जायचे. आता आपण किमान भजी खात वरीत एवढं तरी असावं. महाराज तो गयावया करायला लागला, त्याचा देण्याचा भाव आहे. तो म्हणाला, महाराज पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, याची वाच्यता होणार नाही, कथेची दक्षिणा तुम्हाला मिळेल, हा चेक ठेवा. पांडुरंगाने मला सूचना केली असं समजा. खरं सांगावं, एक मन सांगतं घ्यायला पाहिजे, दक्षिणा वेगळी मिळणार नाही, हे परत करायची गरज नाही. काय संधी असेल सांगा ना, काय संधी? चेक त्यांनी दिला, यांनी घेतला हातात, घडी करून परत दिला. परत दिला. सांगितलं, नको पाटील. ते म्हणले, का? अहो खरंच सांगतोय मी तुमची परीक्षा पाहत नाही. देवाने मला ही संधी दिली आणि ही संधी मी का सोडू? का सोडू? हा गंमत आहे माझं. आळंदीत आदरणीय चक्रांकित महाराजांचं घर, त्यांचे वडील ज्ञानेश्वरराज चक्रांकित, गुजरातचे डोंगरे शास्त्री, ज्यांचं नाव बापजी. ते पहिल्यांदा तिकडे भिक्षुकीला गेले. तिकडे भिक्षुकी म्हणतात मधुकरीला ब्राह्मणामध्ये. तर त्यांचं जुनं घर बघितलं आणि मग त्यांनी विचारलं, बाबा परत कधी याल? ते म्हणले, तुमच्या नवीन घरी. ते म्हणले, माझं भीक मागून जीव चाललाय 4 घरी, माझं नवीन घर कसं होईल? 15 दिवसात गुजरातचा एक शेठ बापजींकडे गेला. बापजी, कोई सेवा आपोने? ते म्हणले, काय करशील? का सांगाल ते करतो, जीव द्या सांगा, मी जीव देतो. ते म्हणले, काही नाही, आळंदीत जा, ज्ञानेश्वर चक्रांकित आहे, त्यांना घर बांधून दे. तो गेला. लगेच त्यांना त्यांची व्यवस्था जलाराम मंदिरात केली आणि 2 महिन्यात घर बांधून दिलं. वास्तुशांतीला डोंगरे शास्त्री गेले तिथे. बोला, साधूच्या शब्दात एवढी ताकद असते आणि साडूच्या शब्दात घर तुटतं. विठ्ठल हॉर्न वाजून जाते, तुम्ही चपला घालून जाता. त्यापेक्षा असं करा, गाडी ड्रायव्हरला पुढे न्यायला सांगा. आणि गाडी चुकूनही मेंटेनन्सला येणार नाही. हे विदाउट मेंटेनन्स वाले उभे. ज्याचं अंतःकरण लोण्यासारखं पवित्र आणि मऊ आहे, मृदू सबाय नवनीत, आतून बाहेरून पवित्र आहे, मऊ आहे, असं जे घर आहे ते एकांताचं आहे. आणि त्या घरी जायचं आहे आणि त्या लोण्यावर सद्वासनेची खडी साखर आहे, कारण तिथं भजन चाललंय, ती आपली वाट बघताय. त्यांनी डोळे मिटण्याचं नाटक केलंय रे, पण ती वाट बघतायत, हा येईल सोडून मी. आणि देव त्याच घरी जातो. भगवान सांगतात, तुम्हाला मी एवढ्या जन्मात पोट भरलं नाही ना, कारण विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी.
बहु दुर्बरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोड. खूप दिवस फिरलो म्हणाले पण कुठंच पोट भरलं नाही. आणि मग भगवंताने सांगितलं मी तुम्हाला पोट भर देतो, तुम्हाला आश्वासन देतो, आजपासून तुम्ही उपाशी राहणार नाही. फक्त तुम्हाला एक करावं लागेल, माझं ऐकावं लागेल. अभंगाच्या पहिल्याच संपत्ती. आपल्या दारातून जर कोणी उपाशी गेला तर आपलं पुण्य घेऊन जातो, कारण देव कोणत्या तरी रूपात आपल्या दारात येत असतो. लक्षात. आणि आज देवच सांगतात गोपाळांना याला तरी यारे लागे. जेवढे गोपाळ आहेत ते काही एका जातीचेच होते, एका वयाचेच होते, एकाच क्वालिफाईडचे होते असं काही सकळ असे सगळेच होते. पुढं ज्ञानोबाच्या भाषेत सांगू. गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्टिते स्वयंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाती याले याल तरी याले. Oh
प्रेमाचं मोहन प्रेमी मोहिला साधने अशी साधना झाली की भगवंताची कृपा होते आणि ती कृपा आपल्याला संतांच्या कृपेने आशीर्वादाने मिळते. म्हणून आपण संतांचं भजन केलं. 1-2 मिनिटं तुमचे घेतो, थांबतो. कारण असं आहे 29 आदरणीय काशीनाथ बाबा काल्हेरकर, मधुकर बाबा, सावळाराम बाबा आणि असे मोठे मोठे महात्मे की ज्यांनी आपल्या संसाराकडे लक्ष देत असताना त्याला शून्यात ठेवलं आणि त्या शून्याच्या पुढे एका परमात्म्याला ठेवून त्याची किंमत वाढवत गेले. त्याची किंमत वाढवत गेली. शून्याच्या अलीकडे 1 ठेवला की 10 झाले, पुन्हा 0 ठेवलं की 100 झाले, पुन्हा 0 ठेवलं की 1000 झाले. असं या महात्म्याने केलं. ज्ञानोबा हे सांगतात 6व्या अध्यायामध्ये, या महात्म्याचं वर्णन जरी केलं, प्रशंसा जरी केली, ते आपलीच योग्यता, ते आपलीच योग्यता देतात. अशीच योग्यता सद्गुरू काशीनाथ बाबांनी प्रमोद दादांना दिली. एक वाक्य सांगतो, कदाचित चुकीचं वाटेल, गैरसमज करून घेऊ नका, फक्त माझी भूमिका त्यातला भाव लक्षात घ्या. मी काय सांगतो. त्या दिवशी काल्हेरच्या कीर्तनात सांगितलं की आमच्या काशीनाथ बाबांचे परमप्रिय
गुरुभक्त, ज्याला ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातल्या जवळजवळ 92 ओव्यांनी चिंतन केले, ते चिंतन तंतोतंत लागू पडतं म्हणजे आमच्या प्रमोद दादाला. दुसरी गोष्ट अशी, त्यांच्याकडे गुरुभक्ती होती, भगवत भक्ती होती. काकडा त्यांचं कधी चुकलं नाही, साधन द्वादशी व्रत चुकलं नाही. आणि एका वाक्यात सांगू, ते खालच्या समाजाचे होते म्हणून बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केलं, पण खरं सांगू ते खालच्या समाजाचे नव्हते, ते एवढ्या वरच्या समाजाचे होते की आपली नजर जात नव्हती. त्यांनी जी जागा मिळवली ती आपल्याला स्वप्नातही मिळेल की नाही माहित नाही. आणखी एक वाक्य, त्यांनी एका कीर्तनकाराला सांगितलं की तुला जर आमच्या भिवंडी तालुक्यात कीर्तनाला यायचं असेल तर माझ्या बाबांचं नाव घे. ते म्हणाले नाही माझं नाव घे, माझ्या काशीनाथ बाबांचं नाव घे, तुला माझ्या तालुक्यात तारखा मिळतील, कीर्तन मिळतील. असेल काही असेल तर कल्पना नाही, पण खरं सांगू स्वतःचं नाव, गुरुचं नाव माणसाने फार कमी घ्यावं, लक्षणाने सांगावं. लक्षणाने सांगा, जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम प्रिजपररो हनावणी हे काय एक कैसे स्तोत्र करू तुझ उद्देशे जी विशेषणी विशेषजे ते रूप तुझे. असं सांगितलं. जशी एखादी मुलगी आपल्या नवऱ्याची ओळख सांगत असताना बाकीच्या जणी विचारतात तो गोरा आहे का, काळा आहे का, उंच आहे का, याच्या बाजूला उभा आहे का, त्याच्या बाजूला उभा आहे का, जरा वाकडा बघतो का, वगैरे वगैरे खुणा विचारतात. आणि ती जेव्हा मौन धारण करते, मान खाली घालते, पायाच्या अंगठाने जमीन उकरायला लागते, तेव्हा समजतात हे लागू ज्या लक्षण व्यक्तीला पडतं तो तिचा नवरा आहे. तसं जी लक्षणं आमच्या गुरुजींना देवाला लागू पडतात ती आम्ही लक्षणानेच सांगितलं पाहिजे. हा जो श्रद्धावान आहे त्याच्यासाठी उल्लेख करावा, हा नियम नियम. आणि काल परवाही आमच्या या दोघांना सांगत होतो की तुम्ही तुमची साधना गुप्त ठेवा. तुमच्याकडे किती पैसे आहेत तुम्ही सांगता कोणाला नाही, गुप्त ठेवा. बरोबर आहे ना अनंत शेठ, बरोबर आहे ना? तुम्हाला तर सगळ्यात मोठी लॉटरी लागली आता, देवाने कृपा केली तुमच्यावर. आणखी एक गंमत सांगू, आपण जे भजन करतो ते आपल्या बेडरूम मध्ये करायला पाहिजे, हॉलमध्ये नाही. हॉलमध्ये सगळ्यांचे हाल असतात, बेडरूम मध्ये एकांतात करायचं. मी भजन करतो कोणाला कळून देऊ नका. अजून सोपं सांगू, राग येईल पण ऐका. माझ्या 35 वर्षाच्या प्रवासातलं वाक्य सांगतो आणि गुरुजीने सांगितलं म्हणून सांगतो. तुमच्या भजनाला नजर लागली तर तुमचा परमार्थ बंद पडेल. अजून पुढे जाऊन सांगू, तुमच्या संसारात नजर लागली तर तुम्हाला दुसरं लग्न करता येईल, पण परमार्थ पुन्हा उभा करायला सोपं नाही. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम शुचिनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते. किती जन्म जातील माहित नाही. जो जन्म मिळालाय तो वाया घालू नका. जिथे संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा. पाया पडता आलं पाया पडा, दक्षिणा देता आली दक्षिणा द्या, अन्नदान करता आलं अन्नदान करा, अन्नदान करताना आलं पत्रावळी उचला, वाढा. काही करता येत नसेल, एखादा वारकरी रस्त्यावर दिसला, उन्हात उभा असला तर त्याला गाडीतून जिथं जायचं तिथं सोडायचं नसेल, त्याच्या बसण्याने तुमची गाडी जर माखत असेल तर त्याला एखादं लिंबू सरबत पाजा, पाणी पाजा, त्याची विचारपूस करा. त्याला विचारलं तरी तुम्ही देवाला विचारला असा त्याचा अर्थ होईल. देव तुमच्यावर कृपा करेल. मी का सांगतो, तुम्ही मला बरं म्हणावं म्हणून नाही, तुमचं बरं व्हावं म्हणून सांगतो. ते घराचे कोणी बैसवी आपण देऊ देवी यात्रे जा. अज्ञानी माणसाचं लक्षण सांगितलं. त्या परमात्म्याला हृदयात साठवा, त्याचं भजन करा, जसं जमेल तसं करा, वेड वाकडं कसं येईल तसं करा, काही फरक पडत नाही. देवाला तुमची भाषा कळते, देवाला सगळ्या भाषा कळतात आणि देवाला सगळ्यात मोठी भाषा प्रेमाची कळते. प्रेम परिभाषा जानता न कोई, कन्हैया को योगी मानता न कोई. बिना परिणय के वो प्रेम की पुजार, बिना परिणय के वो प्रेम की पुजार. कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई. राधा ऐसी भई शाम की दीवारी, राधा ऐसी शाम की दीवारी. ब्रज की कहानी हो गई, कहानी हो गई, कहानी हो गई. भक्तांना
आश्वासन देऊन प्रसाद देण्याचं कबूल केलं. चोरी एक निमित्त होतं, पण सगळ्यांच्या शिदोऱ्या सांगितल्या, माझे आहे तैसे पाय, हे विसरू नका, माझे आहे तैसे पाय. देवासारखं व्हायचंय आपल्याला. अरे देवच व्हायचंय, आपण देवच आहोत, फक्त रस्ता चुकलाय. कपडे बदलले, फार इस्त्रीचे कपडे घातले म्हणून बिघडले आपण. देहू कृपा करी अनपायिनी. मारुतीने सांगितलं, देवा मला तुझी अविचल भक्ती दे. काही नाही, तुम्ही भक्ती मागा, सगळं येतं आपण. तुम्ही देवाचं प्रेम मागा, सगळं. आमच्यावर लोक का प्रेम करतात माहिती, आम्ही देवावर प्रेम करतो म्हणून. आमचं देवावरचं प्रेम कमी झालं ना, लोक आम्हाला पण वाईट टाकतील. खाली सारखं कल्पना लक्षात घ्या. देवावरचं प्रेम कुठल्याही परिस्थितीत कमी होऊ देऊ नका. किती कठीण प्रसंग आला तरी स्त्री जसं नवऱ्याला सोडत नाही, तसं भक्ताने देवाला सोडू नये, गुरुने शिष्याला सोडू नये. गुरुने जर तुम्हाला 100 माणसात मूर्ख म्हटलं तरी नक्की लक्षात घ्या, त्या मूर्ख म्हणण्यामध्ये तुमचं पाप संपवलंय, तुम्हाला शहाणा करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर मूर्ख समजत असाल तर तो कंपनी फाळता. पुन्हा एकदा आपण सर्वांना विनम्र तुमचा अर्धा तास जास्त घेतला. काल्याचा अभंग होईल, प्रसादाचा अभंग होईल, सगळ्यांना प्रसाद मिळेल. देवाने जो प्रसाद यमुनेच्या किनाऱ्यावर दिला वाळवंटात, तोच प्रसाद यानुवर्णी एकची टाळी झाली चंद्रभागे बनवली. माझा ज्ञान राज गोपाळा शिलाया वाटी. बिभ्रत वेणू जठरपटयो शृंगवेद्रेज रक्षे. वामे पाणो मस्तण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्वैस्वै. स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ बुब्बालके. विनम्र पुढची सूत्र संदीप हातात घेतील, काही सूचना देतील, काही जी मान्यवर आलेत त्यांना. जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा, मल चरणी दातारा नित्य ठेक करा. सत्य बोला, धर्माचं आचरण करा. बोलताना असं बोला, आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार याची काळजी घ्या, पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोलू
दरवर्षीप्रमाणे यावर्षी भाऊंनी सुंदर अशा प्रकारे त्यांच्या अमृततुल्य वाणीतून आपल्याला ज्ञानाचा आपल्याला वर्षाव केला आहे. तरी पण ग्रामस्थ मंडळातर्फे भाऊंचे आभार मानत येते. या गावचे सरपंच रमनाथ दादा यांच्याकडून भावांचे सन्मान करण्यात येते. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मावळ ज्ञानेश्वर महाराज की. बोलू नका कोणी, शांत बसा. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मावळ ज्ञानेश्वर. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच आपल्या भागातील एक उत्कृष्ट कीर्तनकार गुरुस्थानी असणारे कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ बाप्पाचे साथ देऊन सुंदर अशा प्रकारे आपल्या काय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान राहतात, परंतु सुट्टी भेटत नाही. तरी पण आपल्या गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तसेच कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तसेच आपल्या परिसरातील दिवस मोठ्या उत्साहाने पांडुरंग बाबा 4 दिवस उपस्थित राहून शोभा वाढवावी. सर्वांचा हार्दिक आभार. असे अनेक आज की जय. तालुका अध्यक्ष गणेशजी गुळवी यांचा सुद्धा सन्मान होते, त्याने स्वीकार करावा. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञाने तसेच श्री तेजस पाटील पोगाव. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. भगवान हनुमानाच्या या मंदिर परिसरात, या पावन परिसरात अखंड हरिनाम सोहळा वडपे एक भक्तिमय वातावरणात इथे मोठ्या उत्सवात साजरा होत आहे. आज 3.5 दिवसानंतर काळ्याचं कीर्तन इथे होत आहे. मी वडपे गावचे सरपंच, माजी सरपंच तसेच ही जी कमिटी आहे यांना खूप खूप धन्यवाद देतो की अशा प्रकारचा एक सोहळा ते दरवर्षी इथे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्याच्याबद्दल त्यांचं केलेलं कौतुक कमीच पडणार आहे. असंच हा सोहळा निरंतर होत राहो अशा या सदिच्छा मी या मंडळात देतो. अखंड हरिनाम सोहळ्याचं वैशिष्ट्य काय, मी तुम्हाला सांगतो की 2006 रोजी आमच्या गावात जेव्हा डेव्हलपमेंट आलं त्यावेळेस आम्ही या सप्ताहाचं नियोजन केलं आणि पहिलाच अभिषेक होता. तो माझ्या नशिबी नव्हता, परंतु अचानक तो माझ्या नशिबी आला. त्या अभिषेकाला भटजी मामाने सांगितलं की तुम्ही गावासाठी सुख मागा, स्वतःसाठी मागा आणि गावासाठी सुद्धा मागा. त्याप्रमाणे मला स्वतःला सुद्धा आणि गावाला सुद्धा वैभव लाभलं. हे मी भगवंताच्या चरणी नतमस्तक होतो आणि भगवंताचा उपकार मानतो. हा सप्ताह सोहळा
आमच्या गावात एकदम तरुण मंडळी, उमेश महाराज असेल, मयूर भोईर असेल, मयूर वडोलकर असेल, योगेश पाटील असेल, असे एकदम तरुण सहकारी अगदी गेल्या 21 वर्षापासून अखंडपणे हा सप्ताह करतात. ह्याचं सर्व श्रेय त्यांना जाते आणि त्यांच्या मागे आमचा ओमकार ग्रुप सदैव आहे आणि यापुढे राहील. आमच्या गावची एकी तुम्हाला मला वाटतं या तालुक्याला माहिती आहे आणि अशा प्रकारे अतिशय आनंदाने, उत्साहाने बालकापासून ते आबालवृद्धापर्यंत अगदी प्रेमाने आणि आनंदाने ह्या उत्साहात सहभागी होतात. सर्व गावकऱ्यांचे मी कमिटीच्या तर्फे व आमच्यातर्फे आभार मानतो आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे सुद्धा ह्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे कमिटीतर्फे आभार मानतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे. महिला मंडळी या लाईन मध्ये इकडे शेवटी पाहते होत्या. हरे राम 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 हरे. हरे राम हरे राम हरे राम राम हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. महिला मंडळी या लाईन मध्ये इकडे पाहते होत्या शेवटी. हरे डाल. हरे राम 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 हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे. त्यांनी प्रत्येक लाईनीमध्ये लक्ष द्या जरा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे